नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संदेश देताना पुढचे 21 दिवस संपूर्ण भारत लॉकडाऊन असेल अशी घोषणा केली. यानंतर आज सकाळी दादर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. लोकांनी झुंबड तिथं केलेली आहे आणि ग्राहकांनी भाजी खरेदी करण्यासाठी जी गर्दी केली ती धोकादायक आहे. लॉकडाऊन असलं तरी देखील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गर्दी करण्याची गरज नाही असं वारंवार सांगून सुद्धा नागरिक ऐकायला तयार नाहीयेत. आणि आज सकाळी सकाळी काल देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि त्यानंतरची पहिली सकाळ आजची सकाळ ही गर्दीचीच होती. दादरमध्ये जे भाजीपाला मार्केट आहे तिथं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आणि ही गर्दी या सगळ्यांच्या आरोग्यासाठी पण त्याचबरोबर समाजातल्या इतरांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत धोकादायक आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. घरीच थांबा, आपल्या आरोग्याची गुढी उभारा, हे आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सुद्धा सातत्यानं करतोय. पण याला प्रतिसाद म्हणावा तसा मिळताना दिसत नाहीये. आरोग्य धोक्यात घालून सुद्धा हे नागरिक भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करतायत. झुंबड उडालेली आपल्याला दादरच्या मार्केटमध्ये सकाळी सकाळीच पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. 21 दिवस त्यांनी देशवासियांकडे मागितले. 21 दिवस घराच्या उंबऱ्याची लक्ष्मण रेषा ओलांडू नका असं स्पष्ट त्यांनी सांगितलं, आवाहन केलं. पण आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळीच लॉकडाऊनची ऐशी तैशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीने. आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, तुम्ही आता कुठे आहात आणि जी परिस्थिती आपल्याला दादरच्या मार्केटमध्ये दिसली, मुंबईतल्या इतर भागांमधली काय परिस्थिती दिसली? विलास, मी आता दादरच्या भाजी मार्केटच्या भागात आहे आणि इथं काही मिनिटांपूर्वी ग्राहकांनी खूप गर्दी केली होती भाजी घेण्यासाठी. मात्र पोलिसांनी त्यांचा दंडुका दाखवला आणि ग्राहक आणि भाजी विक्रेते हे काही सेकंदातच बाजूला झाले. आपण बघतोय की पोलीस अजूनही या भागात थांबलेले आहेत. काल देखील या भागामध्ये खूप मोठी गर्दी झालेली होती आणि आजही सकाळच्या वेळात भाजी घेण्यासाठी ग्राहक आले होते, अनेक भाजी विक्रेते देखील आले होते. हा सगळा भाजी मंडईचा जो परिसर आहे त्या भागामध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग जे ठेवायला पाहिजे त्याचं सर्रास उल्लंघन होतंय. कलम 144 लागू आहे. राज्य सरकारतर्फे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे, केंद्र सरकार देखील तर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा हा केला जाणार आहे, त्याचा कुठलाही तुटवडा होणार नाहीये. तरी देखील मोठ्या प्रमाणात भाजी घेण्यासाठी दादरच्या या परिसरामध्ये अनेक माणसं इथं आली होती, अनेक ग्राहक इथे आलेले होते. आणि आता आपण बघतोय की पोलीस या सगळ्या लोकांना तेच समजावून सांगतायत की तुम्ही इथं येऊ नका. अनेक जण आपल्या दुचाकीवर इथं आलेले आहेत आणि ते पोलीस त्यांना आता त्यांच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतायत. अनेक जण म्हणतात की आम्हाला भाजी घ्यायची आहे, पण पोलीस त्यांना हे सांगतायत की या गोष्टींचा कुठलाही तुटवडा होणार नाहीये. पोलिसांना त्यांचा दंडुका दाखवावा लागला आणि त्यानंतरच इथं खरं तर हे सगळे भाजी विक्रेते आणि ग्राहक पांगलेले दिसतात. जर समोरच्या गल्लीत पाहिलं तर तिथं अजूनही काही ग्राहक आहेत जे पोलिसांच्या आल्यामुळे आतल्या गल्ल्यांमध्ये गेलेले आहेत. ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही भाजी नेमकी कशी घ्यायची. पोलीस त्यांना हे समजून सांगायचा प्रयत्न करतायत की जर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही तर या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अखेर जेव्हा या पोलिसांनी आपला दंडुका या सगळ्या भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना दाखवला त्यानंतरच इथली गर्दी पांगलेली आहे. वारंवार राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा आपल्यातर्फे देखील आपण लोकांना सांगतोय की सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. तरी देखील भाजी घेण्यासाठी गर्दी होतेच आहे. आणि हे आपण बघतोय की पोलीस आता इथं ठाण मांडून उभे आहेत आणि इथं कुठल्याही प्रकारचा
व्यवहार होऊ देत नाहीत, जेणेकरून या कोरोनाचा संसर्ग झाला नाही पाहिजे. पण विलास, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनीच हे समजून घेतलं पाहिजे की अशी गर्दी करणं हे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. खरं आहे. अशी गर्दी करणं टाळलं पाहिजे. जीवनावश्यक सगळ्या गोष्टी म्हणजे किराणा माल असेल किंवा भाज्या असतील हे सगळं मिळणार आहे, तरी देखील गर्दी होती. शेवटी पोलिसांना आपल्या दंडुकाचा प्रसाद द्यावा लागतोय आणि तेव्हाच गर्दी पांगताना दिसतेय. खरंच ही वेळ का आणली जातीये हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. विवेक, तुम्ही सोबत राहाच. आता आपल्या सोबत राज्यातल्या विविध भागात नेमकी काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत कोल्हापूरहून संदीप राजगोळकर आहेत, दिनेश केळुसकर आहेत कोकणातली सगळी माहिती देण्यासाठी. त्याचबरोबर अद्वैत मेहता आहेत पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे ते सांगण्यासाठी. आणि सुरुवातीला आपण कोल्हापूरला जाऊया. संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापुरातली काय परिस्थिती आहे? काल अनेक ठिकाणी तिथं गर्दी झालेली आपल्याला दिसली होती, पण आज लॉकडाऊनच्या नंतरचा पहिला दिवस आहे. सकाळी काय परिस्थिती आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे? सध्याची जर परिस्थिती बघितली तर कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनचा किंवा जो संचारबंदी जी जारी केली आहे त्याची अंमलबजावणी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. काल काही भागामध्ये नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. दुचाकीस्वार बऱ्यापैकी काल फिरत होते, पण सध्याचं जर चित्र पाहिलं तर बऱ्यापैकी शांतता जाणवते. कुणी रस्त्यावर नाही. मी सध्या विलास कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकामध्ये आहे. आपण बघतोय एखादी दुसरी गाडी जी आहे ती अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या तेवढ्या येत आहेत. दुसरीकडे आपण बावड्याकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बघतोय. या ठिकाणी देखील बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत आणि मुख्य जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर शांतता पाहायला मिळते. आपण बघतोय समोरचा हा स्टेशन रोड आहे आणि सकाळची वेळ आहे. एखादं दुसरं वाहन, मग त्यामध्ये दुधाचं वाहन असेल किंवा दूध वाहतूक करणारं, गॅस सिलेंडरची वाहतूक करणारं, त्याचबरोबर भाजीपाला किंवा केळी म्हणजे जे फळफळावळ आहेत, भाजीपाला आहेत त्यांची वाहतूक करणारे, असं काही प्रमाणामध्येच वाहतूक या ठिकाणी पाहायला मिळते. लांबपर्यंत जर आपण चित्र पाहिलं तर व्हीनस कॉर्नरपर्यंत आपल्याला एकही गाडी दिसत नाही, एखादी दुसरी गाडी दिसते. पण चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे. विलास, महत्त्वाची गोष्ट ही सांगावी लागेल की सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत, पण कोल्हापूरमध्ये अजून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तरी देखील नागरिकांनी खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे. दोन्ही मंत्री हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री सतेज पाटील असतील, हे बैठका घेत आहेत. जिल्हा प्रशासन तत्पर आहे आणि अजूनपर्यंत पॉझिटिव्ह सापडला नसल्यामुळे सुटकेचा निश्वास जरी टाकला असला कोल्हापूरकरांनी, तरी महत्त्वाचं म्हणजे बेळगाव गोव्याकडनं येणारे पूर्ण रस्ते बंद आहेत. राष्ट्रीय महामार्गावर देखील त्याचा परिणाम जाणवतो. रेल्वे सेवा पूर्णपणे बंद आहे. कोल्हापूरमधली ST सेवा असेल, KMTची सेवा असेल, ही देखील पूर्णपणे बंद आहे. आणि आजचं जर चित्र पाहिलं, आज दिवसभरमध्ये बऱ्यापैकी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळेल असं दिसतंय, कारण पोलीस बंदोबस्त जो आहे तो चौकामध्ये तैनात केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं, सतर्क राहणं महत्त्वाचं आहे आणि घरातच राहून सुरक्षित राहणं देखील महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. विलास, नक्कीच कोरोनाचा रुग्ण नाहीये म्हणून बेफिकिरी नाहीये, तर खरोखरच आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की कोल्हापूरकर खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्याला प्रतिसाद देत आहेत. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. दिनेश केळुसकर आपल्यासोबत आहेत कणकवलीवरून. दिनेश, कोकणामध्ये एकूण सगळी परिस्थिती जर बघितली तर मुंबईतून मोठ्या प्रमाणात लोक कोकणात आपल्या गावाकडे निघालेले आहेत, पण आज जेव्हा लॉकडाऊन झालेला आहे तेव्हा नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली कोकणामध्ये? बरोबर आहे विलास. लॉकडाऊनची घोषणा झाली खरी, पंतप्रधानांनी केली खरी रात्री, आणि सांगितलं की कुणीही एकाने बाहेर जाऊ नये, तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर तुमची लक्ष्मण रेषा आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं किंवा महाराष्ट्र सरकारला सांगावं लागलं की जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. आणि जे आधी मुख्यमंत्र्यांनी किंवा महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंतचे लॉकडाऊनच्या ज्या काही अटी शर्ती घातल्या होत्या त्या तशाच सुरू राहतील असं सांगितल्यामुळे 31 मार्चपर्यंतची स्थिती कशी राहणार आहे जी लॉकडाऊन असलं तरी, ते मी आता दाखवतोय. हे बघा, काल लॉकडाऊन झालं, कुणी घराबाहेर पडू नये म्हणून सांगितलं, पण कणकवलीमध्ये किंवा सगळीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाजार भरलेले आहेत. 8 ते 11 अशी सगळी दुकानं उघडी आहेत. सगळी दुकानं, बेकरीपासून हॉटेलपासून सगळं उघडं आहे. आणि त्याच्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे जरी केवळ उघडी ठेवायचे असले तरी फ्रूट स्टॉलपासून चिकन, मटण, मासे सगळं इथे 8 ते 11 नागरिकांना दिलं जातं. याचं कारण असं आहे की जीवनावश्यक वस्तू त्यांनी घेऊन जाव्यात. पण मुळातच जे लॉकडाऊनचा उद्देश आहे की कुणीही घराबाहेर पडू नये, त्या उद्देशालाच ही खीळ आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं तू म्हणालास की मोठ्या प्रमाणात मुंबईकर, पुणेकर, चाकरमानी कोकणामध्ये आलेले आहेत. जिल्ह्यांच्या सीमा सील झालेल्या आहेत.
काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचं कोणी आत येऊ शकत नाहीये आणि जे काय मुंबईकर किंवा पुणेकर आलेले आहेत म्हणूनच मागणी अशी होऊ लागलेली आहे की आता तुमच्याकडे 21 दिवस आहेत लॉकडाऊनचे. आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की या 21 दिवसात सरकारने आम्हाला किट्स पुरवावेत किंवा काही टेस्टिंग फॅसिलिटीज पुरवाव्यात जेणेकरून या किमान सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण दिलं तर 9.5 लाख 13 लाख 10-12 लाख अशी सगळी लोकसंख्या आहे. ती लोकसंख्या टेस्ट होणार कधी? जोपर्यंत टेस्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की त्याच्यामध्ये किती बाहेरचा प्रादुर्भाव आहे का. आणि त्यामुळे लॉकडाऊन असेल तर ते लॉकडाऊन म्हणून पाळायला हवं, त्याची ॲक्शन स्ट्रिक्ट घ्यायला हवी अशी मागणी होते. नाहीतर मग मूळच्या सगळ्या उद्देशाला खीळ बसली जाते. दिनेश, तुमच्या मागे जी दृश्य महाराष्ट्र बघतोय ती महाराष्ट्राच्या पोटात गोळा आणणार आहे. माणसं इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर जर येत असतील तर मग हे लॉकडाऊन कसं काय आहे आणि कशा प्रकारे आपण हा लढा जिंकणार आहोत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ही सगळी परिस्थिती आपण कोकणातली बघितली, पण आज या गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगली बातमी सुद्धा आली, सकारात्मक बातमी सुद्धा आली. ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. महाराष्ट्रातलं पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त झालंय. एक अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. त्या दाम्पत्याची दुसरी चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली आहे. गेल्या 24 तासात दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानं या दाम्पत्याला आता डॉक्टर नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे जो पहिला रुग्ण होता तो पहिला रुग्ण कोरोनाच्या या प्रादुर्भावातून मुक्त झालेला आहे. खरोखरच जीव भांड्यात टाकणारा ही बाब म्हणायला हवी त्या सगळ्या कुटुंबियांसाठी आणि पुणेकरांसाठी सुद्धा. पण संकट टळलंय असं समजायची गरज नाहीये, त्याचं गांभीर्य कमी होत नाहीये. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, दिलासादायक बातमी आहे की हो, कोरोनाचा जो रुग्ण आहे तो बरा होऊ शकतो, पण पुणेकर काय काळजी घेत आहेत? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण जे म्हणत होतो की नवीन वर्षाची गुढीपाडव्याची आपण आरोग्याची गुढी उभारूया. त्यामुळं जर तुम्ही व्यवस्थित उपचार केले आणि आपल्याला कोरोना झालेला आहे तो लपवला नाही, पळून नाही गेला, तुम्ही व्यवस्थित उपचार घेतले तुम्ही बरे होऊ शकताय. सकारात्मक उदाहरण आहे. आणि पुणेकरांनी आपण बघितलं की आता बऱ्यापैकी संयम दाखवायला सुरुवात केलेली आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा गुंतागुंतीच्या आहेत. आता पेट्रोल पंपावरती मी उभा आहे. पेट्रोल पंपावरती अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांना पेट्रोल मिळणार असं सरकारने जाहीर केलेलं आहे. अनेक लोक येत आहेत परंतु त्यांना पेट्रोल मिळत नाही आहे. आता हे बघा, यांना बघितलं की कळतं की हे अत्यावश्यक सुविधा पुरवणारे आहेत, पण यांना पेट्रोल नाकारलं जातं. आपण विचारत काय तुम्हाला पेट्रोल मिळाले नाही, तुम्ही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात. त्यांना मी जाऊन बोललो आता, ते म्हणतात पोलिसांकडून चिठ्ठी घेऊन आली होऊन अशी. ओके, त्यामुळे तुम्हाला मिळालं नाही पेट्रोल. नाही तुम्ही काय मिळालं. करता? मी आरोग्य विभागात आहे. आरोग्य हो, विभागामध्ये अत्यावश्यक मध्येच आहे. मग अत्यावश्यक आता सांगितलं प्रत्येकी 100 रुपयाचं मिळालं पाहिजे, पण हे काय देत नाहीत. नाहीये. तुम्ही काय करता? मी हॉस्पिटलला आहे. हॉस्पिटलला आहात. गेल्या तुम्हाला मिळालं नाही हॉस्पिटल. पेट्रोल, काय सांगितलं? पोलिसांकडनं चिठ्ठी लिहून आणून. ओके, मी स्टुडंट आहे. मी 2 पेट्रोल पंप जाऊन आलो. मला पण स्टुडंटला नाहीये. तू कशासाठी आलास मग? मी जाऊन आलो पण पण मला तू घरचे- कशासाठी आलास? तू स्टुडंट आहेस, त्यामुळे तुम्ही विनाकारण गर्दी करायची नाहीये. विलास, आपण बघितलं तर पेट्रोल पंप चालकांशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो. ते स्वतः कॅमेऱ्यासमोर येत नाहीत, पण त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एखाद्या अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या माणसाला आत घेतलं की त्याच्या मागं 4 अशी लोक येत आहेत की ज्यांचा काही संबंध नाहीये. मग आम्ही ह्याचं कसं कसं कंट्रोल करणार? त्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस जर असतील तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आम्ही देऊ. त्यामुळे हे काही प्रश्न पण असे निर्माण अद्वैत, झालेले आहेत प्रश्न की, हा निर्माण होऊ पेट्रोल शकतो पंप बंद आहे. की ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या सुरू जर राहायच्या असतील तर त्यांना पेट्रोल डिझेल देणं पण तितकंच गरजेचं आहे. नाहीतर Correct. त्या सुविधा कोलमडून पडू शकतात आणि वेगळीच परिस्थिती Correct, निर्माण होऊ correct. शकते. अगदी बरोबर आहे. आपण प्रशासनाचं मंत्र्यांचं सरकारचं लक्ष या निमित्ताने वेधू इच्छितो आपण की बघा, हे अत्यावश्यक सुविधा पुरवणारे देखील लोक आहेत. कुणी हॉस्पिटलमध्ये काम करतंय, कुणी आरोग्य विभागामध्ये काम करतंय, सफाई कर्मचारी असेल, यांना देखील पेट्रोल जे आहे तुम्ही जो नियम दिलेला आहे, भले तुम्ही शहानिशा करा, त्यांच्याकडे ऐका तुम्ही, परंतु तुम्ही इतर लोक गर्दी करतायत म्हणून तुम्ही देणार नाही, हे बरोबर नाही. आणि पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं बरोबर आहे. नाही असं नाही की जर लोक घुसले या निमित्ताने विनाकारण, त्यांचा काही संबंध नाही, तर आम्ही कसं कंट्रोल करणार? इथं हमरीतुमरीचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे पोलिसांनी देखील किमान जर त्यांना शक्य असेल तर एखादा कर्मचारी इथं डेप्युट करावा, एखादा हवालदार, किंवा सरळ वेळा द्याव्यात. इतक्या वेळामध्ये हे पेट्रोल भरलं जाईल
आणि मग त्या काळामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये हे पेट्रोल जे आहे, कारण एका वेळी तुम्हाला एकदाच टाकी भरून मिळणार आहे, हा. त्यामुळे काहीतरी याच्यावरती तोडगा काढावा लागेल. कारण तू जसं म्हणालास तसं जर अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांना देखील पेट्रोल मिळालं नाही तर त्या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. पण एकूण पुण्याची परिस्थिती जी आहे ती सुधारते आहे. काल थोडीफार पंतप्रधानांच्या भाषणानंतर लॉकडाऊन म्हणजे सगळं काही बंद होणार असा भ्रम झाल्यामुळं गर्दी निश्चित केली होती. आज थोडंसं चित्र वेगळं आहे. नक्कीच आज पुणेकर रस्त्यावरती फारसे दिसत नाहीयेत आणि नक्कीच फार गर्दी पुणेकरांचंही कौतुक करायला हवं की पुणेकरांनी चांगला प्रतिसाद या सगळ्याला दिलेला आहे. आज सगळेजण सुरक्षेची गुढी घरात बसून घरात राहून उभी करतायत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. अद्वैत, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सगळे आपले प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातली माहिती देत होते. सगळ्यांनी काळजी घ्या, तुम्ही सुद्धा काळजी घ्या, कारण तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत आपल्याला सगळी परिस्थिती पोहोचवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केल्याची घोषणा केली आणि या घोषणेच्या नंतर आता पेट्रोल पंपांवर तुरळक गर्दी पाहायला मिळते. अंधेरीतल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी असते, मात्र संचारबंदीनंतर गर्दी कमी झाल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा खास आढावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 21 दिन के देश भर में लॉकडाउन करने की घोषणा के बाद मुंबई में उसका असर दिखना शुरू हो गया है. मैं इस समय अंधेरी के पेट्रोल पंप पर हूं. यहाँ पे तस्वीर आपको दिखाना चाहूंगा. अमूमन यहाँ पर भीड़ होती थी सुबह सुबह. वर्किंग डेज में लोग अपने घरों के लिए निकलते थे, साथ ही जो लोग सुबह निकले हैं वो ऑफिस के लिए निकलते थे. लेकिन फिलहाल यहाँ पर भीड़ आपको कम नजर आ रही है. इक्का दुक्का पेट्रोल पंप पे लोग पहुंच रहे हैं. हालांकि महाराष्ट्र सरकार ने पहले ही कर्फ्यू की घोषणा कर दी है, लेकिन जिस तरीके से प्रधानमंत्री ने कहा कि पूरे देश भर में संपूर्ण लॉकडाउन करना पड़ेगा, उसको लेकर के यहाँ पे भीड़ कम नजर आ रही है. जो पेट्रोल पंप के कर्मचारी हैं वो आपको दिखाई पड़ रहे हैं, सब यहाँ पर खड़े हैं. हालांकि सुबह सुबह इनको ड्यूटी पर आना पड़ता है एसेंशियल सर्विसेज के लिए, लोगों को पेट्रोल देने के लिए, लेकिन यहाँ पर अभी सारे लोग खड़े हैं क्योंकि अभी यहाँ पर बहुत ज़्यादा लोग दिखाई नहीं पड़ रहे हैं. तमाम सारे लोग हैं हमारे साथ. आप बताइए, पहले जितना भीड़ होती थी उतना है क्या? नहीं, उतना वो पहले की अपेक्षा बहुत कम भीड़ हो गई है. जितना लोगों को लगता था कि सुबह सुबह चल के पेट्रोल भरवा लेंगे, पूरे दिन भर घूमेंगे, ऑफिसेज जाएंगे या जो भी दूसरा काम है वो करेंगे, लेकिन अब जिस तरीके से संपूर्ण लॉकडाउन हुआ है पूरे देश भर में, और तो उसका असर कैसा दिख रहा है? बहुत असर कम दिख रहा है. सब मोदी जी का पालन कर रहे हैं. यानी भीड़ कम नजर आ रही है? बहुत कम नजर आ रही है. अमूमन अभी तक कितनी गाड़ियां पेट्रोल भरवा लेती थी जब चालू डेज में? चालू डेट में सर बहुत गाड़ी यहाँ से, हमारे को टाइम नहीं मिलता था यहाँ. अभी तो बहुत कम हो गया, पहले तो एकदम भीड़ कम हो गई हमारा. बिल्कुल, यहाँ पर तमाम सारे जो कर्मचारी हैं पेट्रोल पंप के, वो कह रहे हैं कि वर्किंग डेज के दौरान यहाँ पर भीड़ काफ़ी ज़्यादा होती थी. लोग बहुत ज़्यादा आते थे सुबह सुबह अपने ऑफिस दफ्तर के लिए निकलने के लिए, लेकिन फिलहाल अभी यहाँ पर भीड़ कम हो गई है. सिर्फ इक्का दुक्का लोग नज़र आ रहे हैं. और जिस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आह्वान किया है, उसके अलावा महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा है, उसका असर मुंबई के पेट्रोल पंपों पर दिख रहा है. कैमरामैन सुमंगल के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया. पेट्रोल पंपावरची गर्दी कशी कमी झाली हे आपण बघितलं, पण देशभरातल्या लॉकडाऊनचा प्रभाव आता इतर ठिकाणी सुद्धा दिसू लागलाय. मुंबई अहमदाबाद हायवे जवळपास निर्मनुष्य झालाय. एअरपोर्ट सुद्धा बंद असल्यानं फ्लाईट पकडण्यासाठी दिसणारी प्रवाशांची गर्दी आता नाहीशी झाली आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी घेतलेला खास आढावा. कोरोना के खिलाफ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संपूर्ण देश भर में 21 दिन के लॉकडाउन की घोषणा की है, जिसका असर मुंबई में दिख रहा है. मैं इस समय मुंबई के वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर हूं, जिसे मुंबई अहमदाबाद हाईवे भी कहा जाता है. यहाँ पर देखिए तस्वीरें, गाड़ियां बहुत कम दिख रही हैं क्योंकि इस समय अमूमन ये पूरा इलाका ट्रैफिक का इलाका होता है, लेकिन फिलहाल यहाँ पर आपको लोग नहीं दिखाई पड़ रहे हैं. और साथ ही सबसे बड़ी तस्वीर है एयरपोर्ट बंद किए जाने के बाद की. ये एयरपोर्ट की तरफ जाने वाला रास्ता है, ये मेन रास्ता है अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा की तरफ जाने के लिए, लेकिन यहाँ पर गाड़ियाँ नजर नहीं आ रही हैं. अमूमन लोग सुबह सुबह फ्लाइट पकड़ना पसंद करते हैं और अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट से
चाहे वो अंतर्राष्ट्रीय हवाई जहाज हो या फिर अंतर्देशीय जहाज हो, उन दोनों जहाज़ों को पकड़ने के लिए सुबह सुबह लोग निकलते हैं। लेकिन फिलहाल यहाँ पर लोग कम दिखाई पड़ रहे हैं, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पूरी तरीके से लॉकडाउन की घोषणा की है और ऐसे में इसका असर पूरे मुंबई भर में दिख रहा है और खासकर मुंबई के ट्रैफिक पर दिख रहा है, क्योंकि मुंबई का ट्रैफिक लगातार बढ़ते जा रहा है। लेकिन जिस तरीके से लगातार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोगों से अपील कर रहे हैं कि कोरोना के खिलाफ जारी इस जंग में लोग सामने आएं और खुद घरों से बाहर न निकले, तभी इस भयानक बीमारी का अंत हो सकता है और उसका असर फिलहाल दिखाई पड़ रहा है। कॅमेरामॅन सुमंगल के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया। मुंबईकरांनो, खरं तर तुमचं अभिनंदन करायला हवं, कारण तुम्ही जो प्रतिसाद देताय तो आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि संयमाची ही परीक्षा आहे। 21 दिवस आपल्याला अशा पद्धतीने काढायचे आहेत आणि त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा। एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय। ओडिशातल्या संबलपूरमध्ये गरीब आणि गरजूंच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवक रस्त्यावर उतरलेत। सायकल रिक्षा चालक, भिकारी यांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर्स दिलं जात आहे। तसंच गरजूंना संकटाच्या या काळात स्वच्छतेसाठी साहित्य पुरवलं जात आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।